रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ही आमची शोभाताई आहे. माझा बालमित्र दीपक खाडे याची बहीण आहे. आज पांडुरंगाच्या चरणी, विठ्ठलाच्या स्मरणी तिला अशी इच्छा झाली की मला पण रामकृष्ण, म्हणजे मी सहज बोललो आणि तिनं ते मनावर घेतलं. त्याप्रमाणे ही रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा हे रामलेखन करण्यासाठी ही स्वतःहून नोटबुक आणली. आणि मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की तिच्या हातून जेवढं होईल तेवढं नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, ठाईच बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, याहून अनका अनिक साधन वाहतची आन विठोबाची, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेते येथे. या शोभाताईला भगवंताने शहाणपण दिला आणि रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा हे नामस्मरण, नामलेखन, नामचिंतन आणि नामलेखन लिहायला तिने सद्बुद्धी दिली. तर अशा पद्धतीने ह्याच्यावर बोल रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा, अशा प्रकारे तिने आजपासून ह्या लिखाणाला, आता हिने नाही जरी आखलं रामकृष्ण हरी तरी आता मी आखून दिलं, पण पुढच्या वेळेला रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा सरळ लिहायचं, काय हरकत नाही, रेषा आखल्या नाही तरी चालेल. तर अशा प्रकारचे हिला मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. अशीच तिच्या माऊलीच्या चरणी अशीच सेवा असू दे. दिवसातून 1 पान, 2 पान, 3 पान, जेवढं होईल तेवढं, नकार घंटा नाही करायचा. हां, चला रामकृष्ण हरी.